नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. गुरुदेव चरित्र परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं हे चरित्र. या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत. चला तर मग. हरिओम. ब्रह्मवर्तास येऊन महाराजांना 1 वर्ष होऊन गेलं. नित्य मंगलम, सर्व काळ आनंदाचा सर्व मंडळींचा जात होता. याप्रमाणे महाराजांची कीर्ती सर्व ठिकाणी पसरत चालली होती. त्यामुळे काशी, प्रयाग इत्यादी क्षेत्रांवरून, इत्यादी ठिकाणांवरून तिकडे येण्याविषयी महाराजांना आग्रहाची निमंत्रण पत्रिका येऊ लागल्या. पण उपास्य देवतेच्या आज्ञेशिवाय महाराजांना कुठेच जाता येत नसल्याने आपल्याला येता येत नाही एवढेच काय ते उत्तर सर्व पत्रांना महाराजांच्याकडून गेलेल्या पत्रांमध्ये होतं. तेव्हा काशीस राहणारे एक मोठे अधिकारी संन्यासी महाराजांच्या दर्शनार्थ मुद्दाम काशीवरून ब्रह्मवर्तास आले. हे मोठे उपासक व ज्ञानी असे 40 वर्ष भागवताचे अखंड सप्ताह रूपी तप त्यांनी केलं होतं. दोघेही अधिकारी पुरुष जेव्हा समोरासमोर आले तेव्हा एकमेकांना पाहिल्याबरोबर त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रूंचा प्रवाह सुरू झाला. तेथील अध्ययन वगैरे नित्य चालू असणारे कार्यक्रम जेव्हा शांताश्रम स्वामींनी पाहिले ते इतके रमून गेले की त्यांना महाराजांना सोडून परत काशीस जावे असे वाटेनाच. तशी इच्छा त्यांना होतच नव्हती. अशा तऱ्हेने त्यांचा मुक्काम येथे 4 महिने झाला. दूर दुरून विद्यार्थी अध्ययनाकरता येऊ लागले होते. महाराजांजवळ येऊन ते अध्ययन करू लागले होते. येथे कार्तिक महिन्यात महाराजांनी सप्तशती गुरुचरित्र या नावाचा 700 ओव्यांचा प्राकृत ग्रंथ तयार केला. गुरुचरित्रातील कथा यात साररूपाने मांडल्या आहेत, दिल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक ओवीतील 3रे अक्षर असे धरून जर वाचले तर भगवद्गीतेतील 15वा संपूर्ण अध्याय तयार होतो. तो वाचल्याचे पुण्य मिळते, तो वाचला जातो. श्री गुरुचरित्र हे महिलांना वाचण्यासाठी बंधनकारक असल्यामुळे, त्यात पुष्कळ बंधने असल्यामुळे महिला त्या वाचू शकत नसल्याने हा सप्तशती गुरुचरित्र प्राकृतिक ग्रंथ महिलांना वाचण्यासाठी सुलभ असा महाराजांनी तयार केला. याचे महिला साधक नित्य पठण करू शकतात. या ग्रंथाला गुरुचरित्रासारखे कुठलेही नियम नाहीत, बंधन नाहीत. तरीही गुरुचरित्रासारखे पुण्य त्यांच्या पदरी पडते व फल प्राप्त होते. असा हा सोपा, सहज, सगळ्यांना वाचता येण्यासारखा ग्रंथ महाराजांकडून दत्त महाराजांनी लिहून घेतला. तसं पाहायला गेलं तर सद्गुरूंकडून ज्ञान मिळणं हे सहज शक्य असलं तरी त्याची जपणूक करणं मात्र तितकंसं कठीण असतं. सद्गुरूंकडून उपासना मिळते. ती उपासना जेव्हा दिली जाते तेव्हा त्या उपासनेद्वारे सद्गुरूंची विद्युत स्पंदनही त्याबरोबर त्या साधकाकडे येत असतात. उपासना ही बाह्य अंगाशी निगडीत जरी असली तरी ही स्पंदनं मात्र अंतर्मनाशी निगडीत असतात, साधकाच्या अंतर्मनाशी जोडली गेलेली असतात. कसं आहे, मनुष्य आपले जीवन त्याच्याकडे असलेल्या बुद्धीच्या जोरावर चालवत असतो, बरोबर ना? मन बुद्धीला ज्ञान शिकवण्यास मदत करते. बुद्धी ही पूर्ण स्वरूपाची नसल्याने तिला सगळ्याच गोष्टी अवलोकन होत नसतात. परंतु मनाची अवस्था तशी नाही. मनाची अवस्था ही विशाल आहे.
त्यामुळेच ते अस्थिर आहे. म्हणूनच बुद्धी असूनही ज्ञान शिकण्याची इच्छा माणसाला होत नाही, किंवा प्रगल्भ बुद्धी असूनही जो ज्ञान संपादनाच्या वाटेला तो माणूस जात नाही. फार किरकोळ जातात. साधक उपासनेच्या साह्याने सद्गुरूंच्या कृपेने देहाच्या नश्वर स्थितीला जाणू शकतो व तोच मिळालेली स्पंदनही सामावून घेऊ शकतो. सद्गुरूकडून जेव्हा कृपेचा ओघ दिला जातो त्यावेळेस असा साधक द्वैतभाव संपल्यामुळे समाधी अवस्थेत जाऊही शकतो. तो साधक पूर्ण असूनही मात्र अपूर्णतेची लक्षणे दाखवतो, कारण त्यावेळी त्याच्याकडे समर्पण भाव असतो आणि कमतरता असते ती फक्त मीपणाची. तो साधक स्वतःकडे असे कुठलेही महत्त्व देत नसतो, ते महत्त्व कधीही आपल्याकडे घेत नसतो. असा साधक पूर्ण असूनही अपूर्ण असतो. अपूर्णता पूर्णत्वाकडे जाऊ शकते, पण पूर्णत्वात अपूर्णता कधीही येऊ शकत नाही. साधक नेहमीच अपूर्ण असतो. पूर्णत्व म्हणजेच सद्गुरु स्वरूप. असा साधक सद्गुरु आपल्यासारखंच बनवतात, म्हणजेच अशा साधकाला सद्गुरु आपल्यासारखे करतात. आपले स्वामी महाराज अशांपैकीच एक महान विभूती होती. लक्षात आलं? असो, इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या आणखी एका प्रसंगात. गुरुदेव दत्त.